जायकवाडी धरणातून काही वेळातच पाणी सोडण्यात येणार आहे। धरणाचे 18 दरवाजे 18 अर्ध्या फुटाने जे ते उघडण्यात येतात, यामधून 10,000 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे। दरम्यान हे पाणी सोडलेलं आहे अशी आताची माहिती आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आलं। धरणातून 9,432 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। 1979 नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचं पाणी हे सोडण्यात येत आहे। तर जायकवाडी धरणातून आता विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण बघताय। कृष्णा केंडे अधिकचे अपडेट देतील याबद्दल। कृष्णा, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण असं जायकवाडीची ओळख आहे। 102 टीएमसी एवढी अजस्र जलक्षमता असलेल्या धरणाचे दरवाजे इतिहासात पहिल्यांदाच जुलैच्या शेवटी या ठिकाणी उघडण्यात आले आहेत। खरं तर या धरणामध्ये आताची जी टक्केवारी आहे ते 92% एवढी आहे आणि आता आपण ही दृश्य थेट पाहत आहोत की जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये हे या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहिलं तर 2 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि असेच हे 18 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात येणार आहेत। जवळपास 10,000 क्युसेक्स एवढा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये केला जाणार आहे आणि अत्यंत महत्वाची ही बातमी यासाठी देखील आहे की याच धरणावर जवळपास 700 खेड्यांची तहान आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर या 2 मोठ्या शहरांची तहान देखील भागवली जाते आणि हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येते। त्यामुळे हे धरण भरल्यामुळे ज्या आवर्तनं दिली जातात शेतीसाठीची ती देखील या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी, उद्योगासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे की जायकवाडी या ठिकाणी 92% भरलंय आणि त्याचे या ठिकाणी दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि ही जे मराठवाडा, ज्याला दुष्काळवाडा म्हटलं जायचं, टँकरवाडा म्हटलं जायचं, त्याच मराठवाड्याने निसर्गानं भरभरून दिलंय आणि आता ते धरणातून ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच बातमीसोबत एक छोटा